लहान बाळासाठी ना मी काय खायला देते मनूला त्याचीच मी एक रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याआधी एक वेळेस मी मनूला खाऊ घातले होते, पण ती खूप आवडीनं खाल्ली होती, म्हणून परत आज म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं. पण ही रेसिपी 1 इयर अबाव बेबींनाच खाऊ घालू शकतो, कारण छोट्या बाळांना थोडंसं घशात वगैरे अडकायची शक्यता असते. यामध्ये ना 1 चमचा रवा, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ घेतले आहे. ते छान असं थोडंसं नमक घालून ना पेस्ट बनवून घेतली आणि आवडीनुसार आपले भाजीपाला तुम्ही घालू शकतो. कॅरेट, बीटरूट, आलू. मी फक्त कॅरेट होता म्हणून कॅरेट घातला आहे. आपण ना जो मिक्स केलेलं प्युरी आहे ना, ते थोडंसं भिजलं तर छान येतात, म्हणून ते भिजेपर्यंत इथं कॅरेट वगैरे खिसून घेऊन परत ते पण मिक्स करून व्यवस्थित मिसळून दिलं. कारण जेवढं छान एकजीव होतं ना, तेवढे व्यवस्थित येतात आपले म्हणजे पॅनकेक म्हणा, किंवा आपण आपल्या भाषेत नाही का धिरड्या म्हणतो तसे समजा. गव्हाच्या पिठाचे असतात धिरड्या. ह्याच्यामध्ये रवा घातली आहे कारण थोडंसं टेस्ट छान लागतं, टेस्टी लागतात म्हणून रवा पण घातली आहे. आणि हे बघा, मी डोसाचा जो तवा आहे ना त्याच्यावरच हे बनवत आहे. खूप टेस्टीला मस्त आहेत. फक्त नमक घातलं आहे. आपण मोठे पण म्हणजे घालून खाऊ शकतो. आदितीला पण मी कधी कधी बनवून देते, पण थोडेसे मोठे असतात, जसे की डोसा घालतो त्या टाईपचे. मनूसाठी बनवत आहे म्हणून मी छोटे छोटे पॅनकेक जसं बनवतात ना त्या प्रकारचे बनवत आहे. बघा, दिसायला किती सुंदर दिसतात, तेवढंच खायला पण टेस्टी असतात. तर मनू तर ना खूप आवडीनं खाल्ली आहे हे. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. तुमचं जर 1 इयर अबाव बेबी असेल तर. चलो बाय.